फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झाला का तुमचा संध्याकाळचा चहा वगैरे? आणि माझा अवताराकडे लक्ष देऊ नका, कारण माझी तब्येत ठीक नाही आहे. आणखीन पण मला एवढं ठीक वाटत नाही आहे. कान पॅक झालेले आहेत माझे, सर्दी कानात गेल्यामुळे. आणि मला खूप त्रास होतो, इरिटेट होतोय मला. माझाच आवाज मला आतल्या आत घुमतोय. कान पॅक झालं, स्टीम घेते, सगळे डॉक्टरला वगैरे दाखवलेलं आहे तरीसुद्धा. आणि माझी 1 महिना झालं व्हिडिओ नाही आहेत, कारण त्याला रिझन आहे. माझा मुलगा ॲडमिट होता. बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. माझ्या मुलाला टायफॉइड झालेला, तो ॲडमिट होता आठवडाभर. त्याच्यामध्येच त्याच्या PC पण डाऊन झाल्या होत्या, 1 लाखावरती आलेल्या होत्या व्हाईट PC. आणि त्याला थोडंसं काविळीचं इन्फेक्शन पण होतं. म्हणजे 3 आजारांनी ग्रस्त झालेला होता तो. ॲडमिट असतानाच त्याची टेस्ट केली की वेगळं वेगळं यायचं. आणि त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होती आणि खूप असं त्रास पण झाला त्याला पण आणि आम्हाला पण. त्याच्यानंतर त्याला जरा बरं वाटेपर्यंत माझी तब्येत डाऊन झाली, माझी तब्येत खराब झाली. आणि आता ठीक आहे, तो पण ठीक आहे, मी पण बरी आहे. मुलीला पण इन्फेक्शन झालं होतं, व्हायरलच झालं होतं, सर्दी वगैरे. ती पण आता बरी आहे. तर म्हणून सध्या काही व्हिडिओ येत नव्हते माझे. आणि तर आता मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. तर आज म्हणजे मी जो मागचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यानंतरचं जे आहे तो विषय मी थोडासा घेते. इथं सुजल्यासारखं झाले, काय लागले काही कळलं नाही गेले मला, इथे सुजले. तर जेव्हा त्यांनी मला विचारल्याच्या नंतर मी नकार दिला होता, तेव्हा म्हणजे ना 15 दिवस ते 1 महिना माझं त्यांचं भांडण झालं. भांडण म्हणजे मी याच विषयावरून भांडण केलं होतं की तुम्ही विचारलंच कसं, सगळे पुरुष सारखेच असतात, एकटी लेडीज दिसली की तिचा फायदा घेतात, तुम्ही यासाठीच मला मदत केली, असं वगैरे मी बोलून त्यांना भांडण केलं. आणि 1 महिना आम्ही बोलत नव्हतो म्हणजे मी त्यांना घरी यायला पण मनाई केली आणि आम्ही बोलत पण नव्हतो. मग असे 1 आठवडा गेला. 1 आठवड्याच्या नंतर त्यांना माहिती होतं मी मंदिरामध्ये जाते. कधी कधी आम्ही बोलत असल्यानंतर दोघं पण सोबत जातो, बरे का. तर त्यांना माहिती होतं की मंदिरात जाते भोलेनाथच्या. मग ते काय करायचे माहिती आहे का, मी जाण्याच्या पहिलंच भोलेनाथच्या मंदिरात जायची ती. आणि मी येण्याची वाट बघायची. मी दिसले की माझ्या मागे मागेच लाईनमध्ये उभं राहायचं, माझ्यासोबत दर्शन घ्यायचं. आणि जेव्हा मला सवय आहे मंदिरात गेले की मी बसते, दर्शन वगैरे झाले की जरा वेळ बसतो तिथं शांततेसाठी. तर तिथं मी बसले की माझ्या शेजारी येऊन बसणार. मग माणूस हसतच ना, बोलतो. मग तिथं बोलणं स्टार्ट व्हायचं. मग ते गाडी घेऊन आली का बाबूला बोलवले. मग बाबूला बोलवले म्हणले की त्याला फोन करून सांगणार, तू येऊ नको, मी आलेलं आहे, मम्मीला घरी सोडतो मी, असं म्हणायचे. आणि मग ते तिथून मंदिरातून मग बोलणं सुरू व्हायचं आणि मग ते घरी यायचे. मग मला घरी सोडायचं, मग घरी बसायचं. तरी पण मी एवढी बोलायची नाही, एवढं माझं मन खुलं ठेवून मी बोलायची नाही जोपर्यंत माझं मन फ्री होत नाही. मग माझं कसं आहे, बोलू किंवा ना बोलू, बरे का, पण मी माझं कर्तव्य करणार. म्हणजे काय, पाणी देणं, चहा करून देणं, किंवा काय खायचं असेल तर करून देणं, बोलणं नका होईना, पण ही मला सवय आहे. कुणा बाबतीत पण मी तसं करते. मग मी ते सगळं करायचं. परत मग ते गेले, त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर परत कधीच आले नाही. परत नेक्स्ट सोमवारीच भोलेनाथच्या मंदिरामध्ये, नेक्स्ट सोमवारी परत भोलेनाथच्या मंदिरामध्ये मी जाण्याच्या आधीच ते जाऊन बसलेले. तेव्हा पण तसंच केलं. आणि मग मी म्हटलं, तुम्हाला सांगितलं ना, मी बोलले त्यावेळेला, तुम्हाला सांगितलं ना मी, माझ्या मागे फिरायचं नाही यायचं. मी कुठं लगेच नाही, फक्त एवढंच बोलायचं, मी कुठं मागे नाही आलो, मी पण मंदिरात आलोय, बस एवढंच बोलायचं. आणि मग बरं चल ना, मी तुला घरी तरी सोडतो, बरे का, चल मी तुला घरी सोडतो. मी नको बोलायची. आमची सुरुवात अशी व्हायची, बार आम्ही मंदिरातच भेटायचो भांडण झाले की. आणि बार मला भोलेनाथ संकेत द्यायचे की हा व्यक्ती तुझ्यासाठी परफेक्ट आहे.
म्हणजे ते ना कधी तोंडाला तोंड नाही देत. एक गोष्ट सांगते, ती असं भांडायला लागलं ना व्यक्ती, भांडायला लागलं ना की ते भांडायला म्हणजे असं प्रतिउत्तर देत नाही, चिरडीला आणत नाही तो व्यक्ती. आणि खूप भांडणाची सुरुवात तर ते करतच नाही, पहिला मुद्दा. आणि भांडणाची सुरुवात करत पण नाही आणि एंड पण करत नाही, हे पण सांगते. पण ना असं नाही ग, एवढंच वाक्य असतं आणि शांत बसणे. म्हणून मग कसं आहे, जर आपल्याला भांडायचा बी मूड असला ना तर तो विषय वाढतच नसायचा, तिथंच थांबायचा. मग मी त्यांना एकदा दोनदा तशी बोलले आणि मग आमची बार बार त्या मंदिरामध्येच भेट व्हायची. कारण दुसरीकडे कुठे जात नाही जास्ती, त्यांना माहिती असायचं, पण मंदिरामध्ये असते. मग त्या मंदिरामध्ये बार बार आमचं हे व्हायचं. तर मग मला नंतर नंतर वाटायला लागले की भोलेनाथ आपल्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतात, किंवा भोलेनाथ आपल्या दोघांना वेगळं होऊ देत नाहीयेत, म्हणजेच आपण एकमेकासाठी बनलोय. आणि मग नंतर सुरुवात झाली बोलायला. मग ते त्या टायमिंगला मला जाणीव झाली की नाही, हा व्यक्ती आपल्यासाठी आहे. आणि हा व्यक्ती, आपण एवढं बोललं, आपण एवढे रागवलं तरी सुद्धा ही व्यक्ती आपल्याला एवढा पण फरक पडू देत नाहीये त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये. हा व्यक्ती आपल्यासाठी राईट आहे मला वाटायचं. पण ना मी त्यांना नकारच द्यायचे, का द्यायची मला माहीत नाही, पण मला ना पुरुष जातीवरून विश्वास उठला होता, म्हणून माझं ते होतं. मग नंतर मला असं वाटलं की मी यांच्या घरात राहते, म्हणजे त्यांच्या फ्लॅटमध्ये राहत होते, म्हणून हे असं करतात. मी त्यांना बोलले मला ते घर सोडायचंय. ते बोलले रिझन काय, तू का सोडते, तुला कोण काय बोलले का, मी तुला काय बोललोय का, तुला का दुसरीकडे राहायचं एवढं छान सोसायटी सोडून, आणि दुसरीकडे खूप सारे प्रॉब्लेम होऊ शकतात, असं तसं बोलायचे ते. पण माझ्या डोक्यात बसलेलं की मी ह्यांच्या घरात राहते, म्हणूनच ह्या व्यक्तीनं मला असं विचारलं. मी ह्यांच्या घरात राहणार नाही, माझी जिद्द, सोडायचं मला ते घर. मग मी त्यांना बोलल्याच्या नंतर तेवढंच प्रश्न केला आणि ठीक आहे बघू आपण दुसरीकडे. पण मग आम्ही दुसरीकडे, म्हणजे मी बघायला एकटीला जाऊ दिलं नाही, माझ्यासोबतच बघायला पण ठरवायची पण. म्हणजे असं त्या व्यक्तीनं असं करत करत ना माझ्या मनामध्ये जागा निर्माण केली की तो व्यक्ती माझ्यासाठी परफेक्ट आहे. आणि आत्ता पण ह्या क्षणाला पण सांगते, ते कधीही माझ्याशी वाद घालत बसत नाही. जेव्हा मी चिडलेली असते तेव्हा तो व्यक्ती एकदम शांत बसलेले असतात. आणि लोक बोलतात ना वयाचं पण डिफरंट असतो, की वयामुळे पण दोघांचं पटत नाही, असं काही नाही. ठरवलं ना, एखाद्याने जर ठरवलं की हे नातं आपल्याला निभवायचंय, तर ते नातं, तो व्यक्ती वयाचं नाही मनाचं असतं. तो व्यक्ती, मी कुणाशी मोबाईलवरती चॅट करत असेल तरी ती रोखून पण बघत नाही. मी कुणाशी फोनवर बोलत असेल तर ते व्यक्ती कुणाचा फोन होता हे पण विचारत नाही, बरे का. दुसरा मुद्दा, ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. तुम्हाला खूप सारे प्रश्न असतील, नो प्रॉब्लेम. मी स्वतः सांगते, मला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते. त्यांच्याबद्दल मी जास्त तुम्हाला पर्सनली सांगू शकत नाही. पण ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत. पण मी कशी कपडे घालते, मी रील्स बनवते, मी यूट्यूब चालवते, मी नाचते, मी काही करते, त्यांना त्याच्याशी काही फरक पडत नाही, खरोखर पडत नाही. ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असताना सुद्धा ते मला खूप समजून घेतात, माझ्यासोबत ॲडजस्टमेंट करतात. आणि तो व्यक्तीच असा आहे की त्यांना समोरचा व्यक्ती कसा वागते ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तो किती प्रामाणिक आहे, त्या व्यक्तीनं माझ्यात काहीतरी असं बघितलं असेल म्हणून तो एवढा विश्वास ठेवतात का. मी कुठे पण जाऊ दे, ते मला कुठं जायला मनाई नाही करत, कुणाशी बोलायला मनाई नाही करत, मला कुठल्या गोष्टीला नकार नसतो, हे पण तुम्हाला सांगते. मी जिम लावू दे, मी डान्स लावू दे, मी काही लावू दे, त्यांचा कुठल्याही गोष्टीला मला नकार नसतो, सपोर्टच असतो. ठीक आहे, कर. म्हणून मी त्यांना कुठल्या गोष्टीला फोर्स नाही करत. सध्याचं जसं आमचं लग्न झालंय तसं मी त्यांना माझ्यासोबत व्हिडिओमध्येच या, मग मी तुमच्याबद्दल सांगणार वगैरे, असं म्हणून मी त्यांना फोर्स नाही करत.
करत नाही, कारण ती व्यक्ती मला कधीही कुठल्या गोष्टीला अडवत नाही आणि त्यांना माझ्या कुठल्याही गोष्टीशी काही घेणं देणं नाही आहे. मागे झालेल्या गोष्टी तर बऱ्याचदा मी अशा काढल्या ना, तर ते बोलतात, तू का काढते ते वाईट विषय, नको काढत जाऊ, नाही बोलायचं त्या विषयावरती, तू विसरून जा ना त्या गोष्टी, आता चांगलं आहे ना तुझं, तू ह्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेव, वाईट विसरून जा, ते डायरेक्टली बोलतात. आणि एक गोष्ट सांगते, त्यांना सुरुवातीपासून एंडिंगपर्यंत सगळं माहिती आहे, म्हणून माझ्यासाठी सोपं आहे त्यांच्यासोबत लग्न करून राहणं. माझ्यासाठी खूप सोपं गेलं मला. का? कारण त्या व्यक्तीला काही सांगायची, स्पष्टीकरण द्यायची कधीही गरज पडली नाही. नवीन असताना सुद्धा, म्हणजे सुरुवातीला मित्र आम्ही दोघांमध्ये मैत्रीचं नातं होतं तेव्हापासून सुद्धा काहीच सांगायची गरज पडली नाही. त्यांना सगळं ऑलरेडी माहिती होतं आणि माहिती असून पण विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. त्या व्यक्तीनं स्वतःच्या डोळ्यांनी सगळी कंडिशन बघितलेली होती, म्हणून त्या व्यक्तीने माझ्यावरती विश्वास ठेवला की हा, आणि त्यांच्यामुळंच आज मी इथं आहे, त्यांच्यामुळं आज मी जिवंत आहे आणि माझ्या मुलांची आई सुद्धा त्यांच्यामुळं जिवंत आहे, माझे मुलं सुद्धा त्यांच्यामुळंच आहेत. म्हणून या गोष्टी सगळ्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की आमचं जे ही नातं आहे ना, हे भोलेनाथनी देवानीच ठरवलेलं आहे. जसं की दत्ताच्या मंदिरात जायला लावणं त्यांनी मला स्वतः, आणि तिथून मला मार्ग भेटणं, तिथून मला सगळं ही होणं, मग त्याच्यानंतर सुद्धा आम्ही एकत्र कंटिन्यू एवढे वर्ष राहणं, एकत्र म्हणजे एका घरात नाही राहत आम्ही कधीच, पण एकत्र असं राहणं, एवढे वर्ष एवढी मैत्री टिकणं, एवढे वर्ष एवढा भरोसा मिळवणं एवढं सोपं नसतं. आणि वयाचं काही नसतं. जर ठरवलं ना की नातं निभवायचंय तर वय मॅटर करत नाहीये. ते माझ्यापेक्षा किती वर्षांनी मोठे आहेत ही मी त्यांना कधीच विचारलेलं नाहीये, पण हा, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि माझ्यासाठी ते मॅटर करत नाहीये त्यांचं वय किती आहे, मी त्यांचं गाव कुठं आहे, प्रॉपर्टी किती आहे, काहीही विचारलेलं नाहीये आणि मी विचारत पण नाही. त्या व्यक्तीने जेवढं सांगितलं तेवढं ऐकायची सवय आहे मला, आणि माझ्याबद्दल तर त्यांना रेगनारेग माहिती आहे, सांगायचा सवालच येत नाही, बरोबर. आणि मी कशी आहे हे पण त्यांना माहिती आहे. मी सोशल मीडियावरती आहे, सोशल मीडियावरती लोकांनी मला ट्रोल केलं, त्यावेळेला त्या व्यक्तीचं मत होतं, तू हे सोडून दे, तुला तिथून किती पेमेंट येते मला सांग, मी तुला नाही दिले तर बोल. आणि मला माहिती होतं ती व्यक्ती मला देणार पेमेंट, ती व्यक्ती माझ्यासाठी काही करणार हे मला माहिती पण होतं, पण मी त्यांना बोलायचे की नाही, माझी आवड आहे. मग ते म्हणायचे की हा, तुझी आवड आहे म्हणूनच मी तुला ती करू देतोय, नाहीतर आपल्याला त्याची गरज नाहीये. इज्जत घालवून, स्वतःला टेन्शन घेऊन हे सगळं करायची गरज नाहीये. त्यांना जास्त करून इज्जतीपेक्षा त्यांना टेन्शनचं जास्त हे झालं होतं. मध्ये मी डिप्रेशनमध्ये चालले होते ना रिटर्न, तर ते मला बोलायचे डायरेक्टली, नको आहेत आपल्याला असले पैसे, तू एवढी टेन्शन घेते, एवढे विचार करते, एवढे हायपर होते, काही गरज नाहीये. तर असं आहे ते. आणि भोलेनाथच्या मंदिरामध्येच आम्ही भेटायचो. भांडण झालं की आमचं भोलेनाथच्याच मंदिरामधून सुरुवात व्हायची परत बोलायला. कधीच असं झालं नाही की त्या व्यक्तीने इगो ठेवलाय, मी मोठा आहे किंवा मी एवढ्या चांगल्या पोस्टवरती जॉबला आहे आणि मी हिच्या का मागे लागू, किंवा मी हिला सारखं बार बार माफी का मागू मोठा असताना, माझी चुकी नसताना, किंवा मी हिच्या मागे का लागतोय. असं कधीही त्या माणसामध्ये एवढं तीळ मात्र इगो नाही आहे आणि तीळ मात्र त्याच्यात मीपणा नाही आहे, बिलकुल नाही. चुकी नसली तरी सुद्धा ते सॉरी बोलतात, हो, आणि वाद नाही घालत. म्हणून आमचा जास्त टोकाला वाद कधी जात नाही. आता ह्या कंडिशनला सुद्धा मी त्यांच्याशी बोलत नाहीये. त्याचं रिझन आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल मी. आता हा व्हिडिओ जास्त मोठा होतोय, तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आणि जर माझं काही चुकले असेल तर क्षमा असावी. तर चला मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू येणार आहेत तर सपोर्ट करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.